वसई विरार महापालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर मार्शल लोपिस आता सध्या माझ्यासोबत आहेत। मार्शलजी, कशा पद्धतीने तुमच्या पहिल्या भावना असतील, कसा आनंद व्यक्त कराल? सर्वप्रथम मी आदरणीय लोकनेते आप्पा, पक्षप्रमुख आमचे युवा माजी आमदार क्षितिजजी ठाकूर, माजी आमदार राजेशजी पाटील, आमचे सर्व पक्ष वरिष्ठ यांचे मनापासून आभार मानतो आणि आप्पाला मनापासून सॅल्यूट करतोय की त्यांनी या वसई तालुक्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे की वसई तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता, एक कोणत्याही जाती धर्माचा एखादा साधा कार्यकर्ता हा एक चांगला नेता होऊ शकतो, चांगला महापौर होऊ शकतो, उपमहापौर होऊ शकतो किंवा आमदार किंवा खासदार होऊ शकतो। हे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण असेल जे लोकनेते आप्पा यांनी दिलेलं आहे। त्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार मानतो, आमच्या बहुजन विकास आघाडीच्या टीमचे आभार मानतो आणि सर्व नागरिकांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे। हे पद मी ह्या नागरिकाला समर्पित करतो की तुम्ही दिलेला मताला आम्ही कधी ठप्पा लावू देणार नाही। कायद्याच्या चौकटीत राहून जे काय वसईच्या हितासाठी, उन्नतीसाठी आणि लोकांच्या प्रगतीसाठी मला करता येईल ते 100% करत राहील। कारण आमचे लोकनेते नेहमी सांगतात राजकारण हे फक्त इलेक्शनच्याच वेळी करा, त्यानंतर उरलेले सर्व दिवस हे फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठी आणि आपल्या जनतेच्या सेवेसाठी द्या। थँक्यू। वसई विरारमध्ये नेहमी जेव्हा जेव्हा बहुजन विकास आघाडीची सत्ता आली तेव्हा त्यांनी सोशल फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्या इथं म्हणजे मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केलेला नाही आहे। ते आज एक आपल्याला महापौरपद दिल्याच्या नंतरचं सुद्धा समोर येतं। 100% सिद्ध झालेला आहे। या अगोदर देखील आमच्या लोकनेत्याने असे अनेक प्रयोग केलेले आहेत। ओपन महापौरचं सीट असताना रुपेश जाधव सारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला महापौर बनवलेलं होतं। आमचे रंजनाथ हालेकर आदिवासी समाजातनं आलेली बाईंना तिकीट देऊन त्यांनी नगरसेवक बनवलेलं होतं। असे अनेक आपल्यासमोर उदाहरण आहेत आणि सर्व जाती धर्मांना सामावणारा सर्वधर्मीय समभाव ज्या व्यक्तीमध्ये आहे असे आमचे नेतृत्व करणारे आमचे आप्पा ह्यांच्या मनात नेहमी वसईविषयी आदर आहे आणि वसई तालुक्यात सर्वधर्मीय समभाव हा नेहमी टिकत राहावा म्हणून मला वाटतं असे नवीन प्रयोग त्यांच्याद्वारे होत असतात आणि त्या प्रयोगाला आम्ही मनापासून सॅल्यूट करतो। जनतेला आपण काय सांगणार आहेत? आपल्याला जनतेनं निवडून दिलं, आपण महापौर झाला, उपमहापौर झालात, आता जनतेप्रती आपली काय सेवा असेल? जनतेला मी एकच सांगेन की गेल्या 5.5 वर्षात आपण एका प्रशासनाच्या जाळ्यात अडकलेलो होतं, त्यामुळे आपली बऱ्यापैकी कामं रखडलेली होती, आपली कामं होत नव्हती। परंतु मी सर्व जनतेला परत एकदा सांगतो, हे पद हे माझं नाही, हे जनतेचं पद आहे। या दालनात तुम्ही कधीही येऊ शकता, कधीही फोन करू शकता। 24 तास 365 दिवस आम्ही फक्त आणि फक्त तुमच्या सेवेसाठी हजर होऊ। तुम्हाला जे काही कामं आमच्याकडनं करावायची आहेत ते नक्की करून देऊ, कारण ह्या पदाचा मान हा तुमचा आहे, हा आमचा नाही आहे, कारण तुम्ही आम्हाला या पदावर बसवलेला आहे। निश्चितच हे होते नवनिर्वाचित उपमहापौर मार्शल लोपिस आणि हे जे पद आहे हे जनतेचं पद आहे आणि या पदाचा मान हा फक्त जनतेचा आहे। आम्ही फक्त एक प्रतिनिधी स्वरूपातले आहेत अशा भावना त्यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।